मालक जरा भांबावून गेले ती. बाजू नका, हातात द्या तिला. हातात पियानार हातात द्या. काय करताय तुम्ही? काय करत आहे? मला जास्त करू नका. पाया पडा. मला लग्न करायचं. होणार सगळं होणार. मला आवडली. हो मान्य आहे, पण असं लगेच माफ करा. मालक आहेत की नाही थोडे भांबावले ती. माफ करा. माफ करा. मी पुसून ते राव दे. नमस्कार. मी हे आहे शेवंत आहे. मी हितच असते. नमस्कार. हे आमचे मालक आहे ती नमस्कार. स्वरादेश पंडित. हे आपले गुंड्या भाऊचा पोपट आहे ना. गुंड्या भाऊचा पोपट. नमस्कार मंडळी. हास्याच्या करामतींनी तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत मंगला या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम चतुरस्त्र अभिनेते शशांक शेंडे सर. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका अपर्णा होशिंग. चित्रपटाचे निर्माते मिलिंद फोडकर सर. निर्माते मोहन पुजारी सर आणि निहार शेंबेकर सर. आणि या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणारी आपल्या हास्य जत्रेतली गुणी अभिनेत्री शिवाली परब. आणि तसंच या चित्रपटाचं संवाद लेखन केलेलं आहे आपल्या हास्य जत्रेतल्या अत्यंत टॅलेंटेड अभिनेता आणि लेखक प्रथमेश शिवळकर यांनी. मंडळी, आपले इरसाल गावकरी आज अरुण कदमांना दाखवतायत लघु उद्योगाचं स्वप्न. चला आपणही सज्ज होऊया एक रंजक स्वप्न अनुभवण्यासाठी. जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. पोरी लगीन कधी करणार गो प्रेम आहे तुझ्यावरी. घे बापाचा विचार गो प्रेम आहे तुझ्यावरी. वा 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 मोऱ्या वा. म्हणजे मित्र आहे म्हणून सांगतो. सांग. रात्री झोपताना आहे ना गल्याभोवती मफलर गुंडालून झोप. का रे? गला उघडा दिसला ना तर कोणतरी दाबल असं वाटतंय मला. दिस नको. साडी पडली तुझ्या तोंडावरती. दिवसभरात वासाडी तुला कोण भेटला नाही मग माझीच खेचशी. नाही तू कसा माझा मित्र आहेस रे. तुझी नाही टेर घेतणार तर कुणाची घेतणार. अरे कसं आहे गावातली पारंपरिक मजा अजून आलेली नाही ना. अरे नाही कशी ती काय आली ती काय बना वो बना आज की रात मजा हुस्न के क्या बात है. वा 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 वा. कदमजी. ओ कदमजी. कदमजी एकदम आज खुशीत दिसता वाय. वजाऱ्यानो तुम्ही ना मला घाबरवू नका रे. असा एकदम आदर दिला ना कदमजी का मला भीती वाटते. काय सुरुवातीला तुम्ही देता मला आदर न मग वळता माझी चादर. काय ह्या वाक्यामुळे चीनचा व्हायरस इकडे येतोय. बाय सांगतो कानफाट भरून वाचड्या जरा काय सुचलं तर बोललं तर लगेच व्हायरस आणशील. वसड्या तुझ्या आत जो कॉमेडीचा व्हायरस साचलाय ना तो भार काढ येऊन दे अंगावर आमच्या. त्याची व कशाला भडकतावाय तुम्ही. बसा तू आपला माणूस म्हणून आपुलकीनं मस्करी करतोय ना तुमची. डायरेक्ट व्हायरस किती त्रास झाला माहिती. तर माणसं घुसमटलीत त्याच्यात ते माहिती आहे सगळं. पण आता वेगळं तुम्ही एवढं हे खुश हा खुश का म्हणजे गावातली रंगपेटी म्हणून कुठं फिरताय आणि खुश. काय झालं माझा जो जुना टीव्ही होता ना विकला.
7,000 रुपयाला इकलाय. किती? 7,000ला. 7,000? काय घे बालो हा मोर्या अरे शेड झाला मग मोठा शेड झाला. 7,000 म्हणजे संपत्ती केवढी. मग बन्या हो. जरा शेटला नाकावडी चाय आणि वाज आमनला पण दे. पण मी काय म्हणतो अरण्या, आता कसं 7,000 म्हणजे करोडोला जवळजवळ 4-5 रुपयेच कमी कमी मग आता तू काही दिवसात मोठा माणूस होणार तर आम्हाला काय फक्त चायवरच भागवशील. बसायला तुमची लायकीच तेवढी आहे. त्यांना चायच दे म्हणा, पण चाय दे बने म्हणजे कसं चाय प्यायला म्हणजे अरे वसारीने हे काय काय म्हणजे चाय बिस्कुट बरोबर तू अंडा पाव भुर्जी पाय पण विकणार आहेस. हो सुरू केलेलं आहे, फक्त ते बोर्डावर लिहायचं राहिलाय तर पुढच्या वेळेला लिहिन मी. बन्या अरण्याशी पण खोटं बोलशील नाही तर काय काय झालं काय तर खरं खरं आहे तर सांगून टाक सांगून त्याला. टाक. नाही, त्याला कशाला घेतो, त्याला अजून माहित पण नाही आपण काय सांगणार. काय झालं काय मी काय म्हणतो, हा. आपण ढीक सांगू हा. ढीक सांगू, पण त्याला कळणार थोडी आहे. नाही समजा जरी कल्लं तरी त्याला पटणार आहे का? पटायचं पण जाऊ दे, पटल्यानंतर त्याला जमणार तरी आहे. हा बरोबर आहे. नाही हा बरोबर आहे. आणि समजा त्याला जमला तरी हा काय करणार आहे का? जरी काय करायचं करणार अरे हो वासाड्यानो, आपसातच खेळाल मना पण करू दे ना. काय आहे ते मला कळेल नाही जमल तो हा माझा प्रश्न आहे, पण आधी सांगाल ते खरं का नुसतंच खेळताव दोघं. मी पण आहे तुमच्यात ना. बरोबर आहे. आता तू जे बघित होतास ना ती अंडी नाही आहेत. ही अंडी नाही आहे. मग कोंबडीने दिलेले पांढरे बॉल आहेत टेनिसचे. काय करायचं आता याचं? याची भाजी करून समोशात भरू काय मी. अरे आम्हाला म्हणायचं काय, ही अंडी कोंबडीची अंडी नाही आहेत, मग? ही ऑस्ट्रिचची अंडी आहेत. ऑस्ट्रिचची अंडी वाचवली. ऑस्ट्रिच फिट्रिच असं काय नाही, उगाच काय पण बोलाल म्हणा. अरे जे शब्द आपल्या जिभेला झेपत नाही ते अस्तित्वातच नाही असं का वाटतं तुला. म्हणजे असं नसतं. अरे ऑस्ट्रिच म्हणजे शामरुग, शामरुगाची अंडी आहेत ती. अमृगाची हे आहेत ती. बाय माझी शामुर्गाची अंडी आहेत ही. होय तर ए बाई ही साधी सरळ दिसतात आहे कोंबडीची अंडी, मोठ्या शान मुर्गीची अंडी सांगता. थांबा, थांबा. अरे बाबा हा बघ कोंबडीची अंडी आहेत. ही दिसतात आहे हे बघ. वाचाड्यानो. कोंबडीचं अंड हा बघ, कोंबडीचं अंड कसा वर्ण निमुलता आणि खालनं गोल असता. खालनं मोठं असतं. आता हा वर्ण मोठा आणि खालनं निमुलत आहे म्हणजे कोणाचा अंड झाला? शामुर्गाचं. बघ म्हणजे कोंबडीचं कसं असतं वर्ण निमुलता आणि खालनं मोठा. हा अंड बघ वर्ण निमुलत आहे आणि खालनं मोठा आहे म्हणजे कोणाचा काय अंड आहे? म्हणजे बारीकचा जो फरक आहे तो म्हणा आता काय शामुर्गात आणि कोंबडीमध्ये. नाही, मग? नाही, नाही, आणि निसर्गाने मेंटेनच केला नाही तसं. पण काय एवढा पण छोटा फरक नाही आहे. काय आहे बघ, कोंबडी एवढीशी असते, हा हा हा. शामरुग लय उंच असतो. म्हणजे तू उभा राहिलास ना तर तुझ्या एवढा त्याचा पाय होतो. हो. हा एवढा पाय, त्याचा ढुंगण तुझ्या डोक्यावर येईल. हा, आणि त्याची मान आहे ना तुझ्या घराच्या माल्यावर जाईल. एवढं उंच एवढं उंच असतं. एवढा उच्च हो, ती शामुरगाची अंडी आहे ती. शामरुगाची आहे. शामुर्गाची. आपण मला सांगा आपल्या गावात ही शामुर्गाची अंडी काय करतात आहेत? काय त्या? आपल्या गावात लय प्रश्न पडताय त्याला. हो आज नाही पण आहे किल्ला. किल्ला ऑस्ट्रेलियातली माणसं आली होती किल्ला बघायला काल, त्यांनी अंडी दिलेली. हा तू काल होतास कुठे मला सांग? मी इथे आपली टीव्ही विकला ना, हा. मग पैशाचा व्यवहार तिकडे मी करत होतो. करीत होतास तेव्हाच ऑस्ट्रेलियाची माणसं याच्या स्टॉलवर आली आलेली. होती. हो. इथं आली होती ऑस्ट्रेलियाची आणि नकावडी त्यांनी चाय घेतली. त्यांना चाय आवडली. त्याच्या प्रेमातच पडले. हो. लगेच इंग्लिश मध्ये काहीतरी बोलले. ह्याला कळलं काय बोलले रे काय ते? ते गॉड थिंग नॉट एनिथिंग एल्स फॉर बट ॲज ऑलवेज फॉर बिझनेस अँड नथिंग एल्स शट ऑफ द ॲज एग अँड शामरुख. कळलं? मजर म्हणजे याला म्हणाले आमचा पार्टनर होशील. पार्टनर होशील काय? काय झालं ते म्हणाले तुला अंडी देतो तू आमचा पार्टनर होशील काय? काय बोलतो काय? हो, म्हणजे भारतात फक्त बनीच्या स्टॉलवर अंडी ही आहे. अंडी आहेत. ही अंडी. मग युनिक अंडी आहेत, फक्त याच्याकडे मिळतात. हो. त्या भाव काय असेल रे साधारण अंड्याचा? काय 5-1 रुपयाला मिळत असेल. वलटव काय ना वलटव. बोलते काय? अरे कोंबडीची 5 रुपयाला भेटतात, शामरुगाचा 5 रुपयाला अंड भेटेल का? मग कितीला भेटत? 200 रुपयाचं एक अंड आहे. एवढं महाग? मग 200 रुपये लय महाग आहे. काय काय? एवढं महाग नाही काय? हो कदमानू, तुम्ही जर डायरेक्ट अख्खा ट्रे घेतला हो ना हा. 5,000 रुपयात आहे. माझं एक अंडा तुम्हाला 166 रुपयाला पडेल. पण तरी लय महाग आहे हो. अरे महाग म्हणजे? अरे शामरुगाचा अंड त्याचे फायदे किती आहे तुला माहिती आहे? काय फायदा आहे बसाडे? ह्या अंड्याची पण भुर्जी करतात ना, त्या अंड्याची पण भुर्जीच करतात ना. गरीब विचार नाही ते काय? गरीब विचार. अरे
ऑस्ट्रेलिया 6 वेळेला वर्ल्ड कप कशामुळे जिंकला माहितीये? ती चांगली बॅटिंग आणि चांगली फिल्डिंग. बॅटिंग मुलं ना अंड्या मुलं सगळे अंडे खाऊन उतरायचे. मग बरं चिनी लोक ऑलिम्पिक मध्ये एवढी मेडल का काय मिळवतात? मिळवतात? लय मेहनत करतात ना. नाही ना थोडी अंडी खातात. अंडी खातात. अंडी मग चिनी लोक इकडच्या फॉरेनच्या बायका ऑस्ट्रेलियाच्या बायका त्यांची त्वचा तुकतुकीत का असते? आपण हात लावला की घसरतो का हात? अंड्या मुलं. अंडे मुलं तुला सांगतो ह्या ट्रे मध्ये जवळजवळ 30 लाखाचा धंदा आहे. बरं मला आहे. आणि फार फुरीन वाचार आता 5,000 बोलत डायरेक्ट 30 लाख बोलता हो. 5,000 बोलत ना आता. तुला अक्कल हाय काय मला सांग? काय? अक्कल असतीस बोलला असास काय रे बो? 30 लाखाचा धंदा माझा हा जर एक अंड तुला दिसतंय का नाही? या अंड्यातनं एक शामरुग आला तर 1 लाखाला विकलं जाणार आहे. हा. म्हणजे अंडी किती आहे? 30. म्हणजे 30 लाखाचा धंदा झाला नाही हा. मग तुला काय वाटलं? 30 लाखाचा हा धंदा आहे. 30 लाखाचा बोलतो काय? मग ऑस्ट्रेलियात शेती केली जाते त्याची. हो म्हणजे खरं म्हणजे तुला सांगू काय नाही, म्हणजे हा धंदा आम्हालाच करायचा होता. बरोबर काय थोडं आमच्याकडे ना पैसे कमी पडतात. बरोबर. नाही तर मीच करणार होतो. आम्ही दोघं मिळून धंदा करणार होतो. सकाळपासून तेच बोलणं चालू आहे. हे पैसे तुमचे कमी अरे पडतात. कमी पडतायत. 5,000 रुपयाला द्यायचे ना. असं कितीचे पैसे कमी पडतात? 4,950. किती? 4,950. वासळ नुसतं 50 रुपये घेऊन आलाय तुम्ही इकडे. मग काय 50 असं बोलता आता 50 रुपये एवढं किंमत आहे? अरे असं बोला वासळ 4,950 नाही आहेत. तसंच बोलली ना. आता दुसरं काय बोलली ना. 50 घेऊन आले काय तुम्ही. जाऊ दे किती तू. मला असं वाटलं. काय मनावर नको घेऊ. हा, नाही. 50 द्यायचे असं मला होय होय वाटलं. तू पण उन्हात आलास आम्ही पण उन्हात बसलोय समजून घेऊ सगळं काय नाही टेन्शन घे लक्षात घे. पण आता आम्ही काय म्हणतो हा. तू आम्हाला जर 5,000 दिलीस हा, आमचा 5,000. बिझनेस काय उद्या मोठाच होणार आहे. हा. आम्ही 1 वर्षात करोडपती होणार. ही अंडीवर अंडी. हा? मग काय आम्ही लगेच तुझं व्याजासकट पैसे देऊन टाकू. लगेच? 5,050 रुपये हातावर टेकू. एवढे चल. किती द्याल? 5,050. वासड्या 5,000 फक्त 50 रुपये द्याल माझ्यावर? नाही देणार मी तुम्हाला. अरे तुम्हाला देऊन तुम्ही करोडपती होण्यापेक्षा वाचाडून मीच घेईन ना विकत हे सगळं. म्हणजे ही अंडी तू विकत मी घेणार 5,000 ला विकत. घेतोयस? हो. फक्त अडचण माझी अशी आहे की काय? ही अंडी समजा मी घेतली हा. तर ह्याची शेती कशी करायची? बरोबर. म्हणजे शेतात जाऊन एक अंड असं पुरीत जायचं काय? हॅलो काय व्हायरस मिळाला? बाय व्हायरस मिळाला तिकडं. हे आताच ऐकून बोलपटू काय वाचड्या? तू कशाला सारं कसं माझ्या मध्ये मध्ये बोलतोस रे? व्हायरस आले तर व्हायरस कशाला इकडे आढळ? मेला तू जिवंत राहायला मरेल नाही का? तुझ्या मुलं मेलाय माझ्या मुलं नाही मेलाय. बरोबर. हा म्हणजे शेती करणार येण्यासारखं काहीतरी बोल. नाही, त्याला माहितच नाही. पण मला माहितच नाही. बरेच दिवस शेतात पण मी गेलो नाही. नाही, काय बरोबर. होतं मला माहितच. बरोबर अंड्याची शेती म्हणजे अशी अंडी शेतात टाकायची नव्हं. अंडी उबवायची. अंडी उबवायची, हा. एकदम मुद्द्यावर आलं. बरोबर. म्हणजे शामुर्गाची अंडी उबवायला त्याची आई लागली शामुर्गी ती नाही कुठून आणायची? श्याम मुर्गी वगैरे असं काय नसतं. आहे. शामरुग मिस्टर शामरुग आणि मिसेस शामरुग असंच असतं सगळं. नर मादीचा घोल नाही आहे कळलं काय? एक लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे? काय? उबवायला आई नाही लागत उब लागते. कळलं तुला? उब. हा आता कसं कोंबड्या बिंबड्या आहेत ही सगळे प्राणी आहेत ना ते काय करतात अंडी देतात आणि बाजूला होतात. संसार आणि मुलामध्ये अडकत नाही. मॉडर्न झाले ना कोंबड्या. फिगर मेंटेन करायची असते. फिगर मेंटेन करायची त्यामुळे बाजूला होतात. त्यामुळे सगळं जर काम आहे ना तर सगळं बल्ब वर होतं. हा. अच्छा, हा, बल्ब त्यामुळे वर. तू काय करायचं घरी ना 500चे 2 बल्ब घेऊन जा आणि ते अंड्यांवर असे फोकस करून ठेव. हो पिल्लं बाहेर. टेक्नॉलॉजी आता कुठे गेलेली कुठं गेली म्हणजे नाही, नाही, आपण आला, गावात टेक्नॉलॉजी पलते बाहेर. आलं पोल्ट्रीत जाऊन बघतोस ना तू सगळीकडे असं बल्ब लावलेला असता. मला आलं लक्षात माझ्या. पोल्ट्रीत मी गेलो आहे मला माहिती हा, हा. आहे. पण मला सांगा समजा लोड शेडिंग असेल बरोबर. बरोबर. आणि त्या दिवशी लाईट गेली मग मी काय करू? तू अंड्यावर बस आणि उभं. नाही ना छड्या, मी उभारणार अंड. कोंबडीने असं उभे असं नाही. कोंबडी इकडे अंडी घेऊन बसते. अरे मी बसू दे. अरे नाही ते तुला अरे काय टेन्शन नाही त्याच्यात काय फक्त बसताना अलगद बस. नाही तर काय सगळ्या अंड्यांचा पोला तुझ्या तव्याला चिकटायचा. कळलं काय? 16 तास लोड शेडिंग असते. होतं बरोबर. मग मला सांगा 16 तास मी अंडी उभत बसू? अरे श्रीमंत लोक ना श्रीमंत होण्यासाठी रक्त आटवतात. बरोबर. एवढं साधं करता येत नाही. बरोबर. आणि किती दिवस असा? फक्त 21 दिवसाचा दिवस. प्रश्न. 21 दिवसाचा प्रश्न हा. आहे. 21 दिवस तू ह्या सगळं केलंस ना तू लाखोपती होशील. मग? 30 लाखाचा मालक
खायची गोष्ट आहे. पण आपल्याला काय 21 दिवस जरी महत्वाचे असले तरी त्या दरम्यान काळजी पण घ्यायला लागते काय? पाहिजे तर. सांग जरा. काळजी घ्यायला मजा त्याच्या आता. हंडीचं काय आपल्या गावात रात्रीचं साप फिरतात. काय बोलतो काय मग सापन जर अंडी खाल्ला तर काय करशील तू? मग काय करू काय काय कर, तू पुंगी वाजव. पुंगी वाजव, मी पुंगी वाजवू काय करू? अरे म्हणजे काय, पण अरुण कदम म्हणून वाजवू नको. वाजू नको. का माहितीये का, सापांना जर कळलं की अरुण कदम पुंगी वाजवतोय तर ते सिरियसली नाही घेणार. कसं आहे, गावातले साप पण तुझी मजा घेतात माहिती आहे ना. मग तसं करू नको. नागपंचमीच्या टायमाला बिनविषारी साप तुझ्याकडनं दूध घेऊन जातात. काय एवढ्या लेवलला गंडवतात नाही ते काय, त्यामुळे हा तू अब पुंगी पण काय कर माहितीये काय, तू लुंगी नेस. लुंगी वाचन वाच काय पण लुंगी डायरेक्ट लुंगी कसं घालू? तुला नसेल जमत तर सोडून दे बाबा. बरं, ऐक, माझं ऐक तू. मी काय म्हणतो, याला सांगून दमलोय बघ, आपण. ए बने, कालच तुला मी ऑफर दिलेली आहे. हा, तू ही सगळी आम्हाला उधारीवर अंडी देऊन टाक, आम्ही आपला बिझनेस चालू करतो. चल बरोबर, चल, तू देऊन चल. टाक. देऊन टाका, मला काय? बघ, 5,000 रुपये द्यायला काय कठीण नाही आहे, फक्त नाही घेऊन टाकूया. चल. काय खबरदार काय खबरदार काय, खबरदार. तुला जमत नसेल तर आम्ही घेताव का नाही? हो का, चढू नको. अजिबात अंड्याला हात लावायचा नाही. मी विकत घेणार आहे. तू बने किती आहे त्याचं? ह्याचं झालं 5,000. 5,000 रुपये आहेत. मी देतो वासारी. एवढा फायदा होणार असेल तर तुम्ही कशाला? मी विकत हा, घेऊ. घे हा, घ्या घ्या. 5,000 तर काय आपल्याला काय, घ्या. कोणीतरी घेतला ना आपल्या गावात ना. आता काय? चला चला लवकर चला. अजून हा हे 5,000 घे बाबा. हा हा घे. आता काय काय झालं का? वासारीनो ही 4 अंडी फुटलेली आहेत. अरे ही 5 अंडी आहेत. एक वासारचे पैसे माझे. आलो अऱ्या आलो अऱ्या बन्या, मी काय हे बोलतायत? येडा झालास का रे तू? येडा झालायस तू? तुला अक्कल नाही अजिबात? ही 4 अंडीची बाजूला ठेवलेस, केवढा लॉस आहे तुझा? लॉस आहे? म्हणजे काय, ही अंडी कुठली आहेत माहितीये तुला? कसली आहेत अंडी ती? ही जी तुला फुटलेली अंडी दिसत आहेत ना 4, ह्याच्यातनं उंच शामरुग बाहेर येणार आहे. हा. त्याच्यासाठी आहे ती अंडी. बरोबर, बरोबर. ही स्पेशल अंडी आहेत Special 4. अंडी आहे ती 4. म्हणजे कसं आहे, ही बाकीची 26 अंडी आहेत ना ती जनरल बच्चे आहेत. हे 4 आहेत ना ते शामरुगाचे बच्चन आहेत. बच्चन आहेत. कळलं काय? कळलं? हा, हे उंच शामरुग ह्याच्यात येणार आहेत. अरे तू काय काय धंदा करतोस का, काय करतोस? माहिती काय? चुकला मला. अरे काय, ह्याच्या आता 6,000 रुपये झालेला आहे. हो, ह्या 4 अंड्याचं पकडलंच नाही ते 1,000 होतील अजून. 1,000 होतील. हे 6,000 होतील याचे सगळे. काय झालं? हळूहळू खर्च वाढतोय वासार. खर्च वाढतोय आणि हळूहळू शांतता पण वाढते. चला तुम्ही. कळलं का? या. आता जा. ऐका कातमानू, अंडी सांभाळून घेऊन जा जाताना. का? का गावातली लोक तुमच्यावर चालतात माहिती आहेत ना. म्हणजे काय वासार? लोक नजरेने अंडी फोडतील. हो. लांबनाचा कुठला तरी लपवून घेऊन. बरोबर. म्हणजे ही अंडी लपून न्यायला लागेल. मग मी असं केलं तर काय? ही अंडी माझ्या पॅन्टच्या खिशात घेऊन गेले ते. आणि तिथं ऊब मिळाली आणि अचानक शामरुग बाहेर आलं तर काय करशील? काय करशील तू? नाही खिशात नाही. तीस एका टायमाला सुटली, काय करशील? ती शामरुगा बाहेर येतील. कधी कुणाच्या काय मनात येईल अंड्यांच्या सांगू शकत नाही. गपचीप जा. गपचीप जा. अब गावाला वलसा मारून जा. वलसा मारून जा. दिसू नको कोणला. लांब बोल ना वासाडी. अरे लांब झालं तरी लाखोपती होणार आहेस ना ह्याच्यामध्ये. येडा कुठला? या अंड्यांवर नजर आहे सगळ्यांची. तू सावकाश जा. हा. आणि तुला काय भीती नाही आहे. हा. तू काय प्राण्यांमधलाच वाटतो. जाम भारी एवढी अंडी મને भेटली तर सावकाश सावकाश. हा, वलसा मारून चाललाय. वलसा मारून चाललाय. वा, वा, वा. हो मोरे, पैसे दे. पैसे घ्या. घ्या. हे बघ हे 1,000 घे तुझे. हा. आणि बघ ह्याच्यात ना तुझी उदारी ओलती करून घे. बरोबर. हा, मला परत बोलू नको. आता मी काय म्हणतो, हो. 21 दिवसांनी त्यांना जर कळलं ही कोंबडीचीच अंडी आहेत, मग काय कराल? काय म्हणजे काय, साप याच्या आत आम्ही जाऊन ती फोडून टाकू म्हणजे हा. झालं? ते नका विचार ठीक आहे. आहे. नाही म्हणत. काय करतो? ठीक आहे, पण द्या. वा 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 बॉईज मस्त बोल बच्चन दिले. सई. धमाल परफॉर्मन्स होता. श्रमेश, मला असं वाटतं की तू एक खूप हजरजबाबी नट आहेस. तुला स्पॉन्टेनियसली पण जे सुचतं ते खूप कमाल असतं. अरुणा नेहमीप्रमाणे, म्हणजे हे आम्ही नेहमी बोलतो की दिस स्क्रिप्ट, दिस सिरीज इज इनकम्प्लीट विदाउट यू. म्हणजे तुमच्याशिवाय दुसरं कोणीच कधीच दिसत नाही मला हा रोल करताना. आज पण तुम्ही खूप धमाल आणलीत, मजा आली. वा वा, खरंच खूप मजा आणली. फार काळ मंचावर शांतता राहिली नाही. थँक्यू. मंडळी, आज सुमारिया चौघुल्या यांच्या घरी रंगणार आहे कांदे पोह्यांचा कार्यक्रम. चला बघूया त्यात हास्याची फोडणी कशी पडते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना.
आई छांद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवना नंद स्वच्छंद धुंद घे छांद मकरंद प्रिय हा मिलिंद घे छांद मारताय नुसतं. मरताय नुसतं रेखताय माघादरनं ये करताय नुसतं. काय चाललंय हो माणसं झालं गच काला हो. हिंगाच्या डबी एवढा जीव नाही तुमचा हो. कशाला उगाच ते 1.5 इंचाच्या नरड्याच्या आय्याशिपाई कशाला स्वतःचा जीव धोक्यात घालताय मी म्हणते. गप्पा हे माणूस. आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. हा. आज मला बघायला मुलगी येणार आहे. आली आली ते बघ. ओ, मालक नाही आली. आली कशी नाही अजून काय यायला? करताय मगा धरणं 10 वेळा जाऊन बघताय दरवाजापाशी. भास होताय तुम्हासनी. बेलचे भास होताय. जरा थांबा. ऐका माझं मी काय सांगाले कान देऊन ऐका. मुलगी आली आली नाही. माकाड झालंय नुसतं तुमचं. उड्या मारू नका यायला हवी मला. होती ऐका माझं. मुलगी आली की आपल्याला गरज आहे असं दाखवायचं नाही. मी कधीच दाखवत नाही. उगीच कशाला दाखव मी. मालक तुमच्या डोळ्यात गरज स्पष्ट दिसती. माझ्या डोळ्यात गरज स्पष्ट दिसते. दिसती. काय बी हरण मी मागच्या वेळेला असंच झालं. पोरगी आली हे दार उघडायला गेले डोळ्यात गरज बघितली पोरगी माघारी फिरली. असं कधीच झालेलं नव्हतं. कधी मला- ती मुलगी पत्ता चुकलेली होती त्यामुळे ते तसं झालं. परत गेली. आई हो एक मिनिट मला हे सगळं सांगू नकोस. हा. माझं आयुष्य आहे मी बघतो. तुझा काय संबंध? चल निघ. माझा काय संबंध म्हणजे मी आज जुळवलंय तुमचं लग्न. माहिती. ते चांगलं त्या वधूवर सूचक मंडळात तुमचं नाव नोंदून आले फॉर्म भरून आले. मी देवाकडे प्रार्थना केलीये की माझ्या मालकाचं आज लगीन जुळलंच पाहिजे म्हणून. बस, बस, आणि आज मी काय बी कर तुमचं लगीन जुळवून राहणार म्हणजे राहणार. अच्छा, ठीक आहे. फक्त ऐका ना माझं पाहुण्यां सामने आहे का नाही. जेवढं मी बोलन त्याला फक्त होला हो करायचं. मी बघतो का. मला नको शिकव. चल हे नाही हे नाही हे नाही हे नाही. चल ये रे. मालक ह्यो जो तुमचा शानपणा आहे ना तुमच्या काळी एकच्या खाली गाडून ठेवा. ह्यो नडतोय तुम्हाला जास्तीचा. नीट बोल. तुम्ही नीट राहा मालक. माझं माझं बघ. मालक ऐका माझं. माझं. मी तुमच्या पाया पडते. सुरे. आज ऐका नाही. आली आली आले रे आले 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 आली आली आली. मालक दरवाजा उघडा. आल्या पावली परत जातीन ती. उघडा दरवाजा. दरवाजा उघडा मालक. मागे आता द्या मी मुलीचा पप्पा या ना, या नमस्कार. गट्टार बंद करा. तुमचं गट्टार थांबा बंद करा. दिसतंय म्हणलं ना गरज दिसती डोळ्यात. मला आवडले. मला लग्न करायचं याच्याशी. मला लग्न करायचं. मला लग्न करायचं याच्याशी. तुम्ही हित थांबा जरा. एवढं करू नका. तुम्ही या बसा हित बसा. हित मी पाणी आणतो. कशाला अरे पाणी आणतो म्हणजे इम्प्रेशन पडेल ना. काय डोंबल्याचं इंग्लिश. पाणी देताना माझ्या बोटांचा स्पर्श तिच्या बोटांना होईल. हा. आजपर्यंत या बोटांना पेटीच्या बटनांचा स्पर्श झालेला आहे. आज पहिल्यांदा झालं तर स्पर्शातून मी माझं काहीतरी सांगेन ना. तिला भावना कळतील ना. मी आणतो. नका लय होते हे. नवरदेव हाय जरा हे ठेवा. रुबाब ठेवा जरा. रुबाब ठेवा. रुबाब ठेवा. जास्त होतोय. रुबाब कसा ठेवायचा? जरा हा रुबाब. अरे वा रुबाब. असं कोणी ओळखतं का रुबाब? रुबाब कसा ठेव? थांब. रुबाब. हा सांग, मध्ये तुम्ही करा तुमचं. नमस्कार. दे. तुम्ही द्या आता. आता मी कशाला? म्हणून तेवढं करा फुकट. एवढंच तू आणलास पुढे मी द्यायचं. मग कशाला मी आणलं असतं ना. मग
चला करा. धडधड धडधड होते. नाही काय होत मालक. मला पसंत करतील ना ते? करतील मालक, पाया पडते तुमच्या जरा चांगलं. माझं तेवढं स्वप्न पूर्ण करा. जा चला. बघ ती त्याच मला नाही पाणी सांगते. मालक जरा भांबावून गेले ती. बाजू नका, हातात द्या तिला. हातात पियानार हातात द्या. काय करताय तुम्ही? काय करत आहे मालक जास्त करू नका. मालक पाया पडा. मला लग्न करायचं, मला लग्न करायचं. होणार सगळं होणार. मला आवडली. मान्य आहे, पण असं लगेच एखाद्या काय पडत माफ करा. मालक आहेत की नाही थोडे भांबावले ती. माफ करा, माफ करा. मी पुसून ते रावत आहे. करा. रावत आहे. नमस्कार. नमस्कार. मी हे आहे शेवंत आहे मी. नमस्कार. मी हितच असते. नमस्कार. हे आमचे मालक आहे ती. नमस्कार. स्वराधीश पंडित. हे आपले गुंड्या भाऊचा पोपट आहे तुझा ना. गुंड्या भाऊचा पोपट. गाणं पोपट नाव आहे. गुंड्या भाऊचा पोपट कुठला आणलाय? तेच आहे ते. मी गाणं पोपट स्वराधीश सुमारिया चौगुलिया. हे आहे ती. आपण मैं पे स्वामी पृथ्वी कुमार श्यामलन सूर्यनारायण रुद्र प्रताप एलमपल्ली कृष्णवल्ली वृक्षवल्ली आमा सोयरे साजरे वनचरे श्रीवल्ले. एवढी माणसं आलेत, मग आधी सांगायचं. 4 खुर्च्या द्या. येऊ दे, येऊ दे. खुर्ची लावा, खुर्ची लावा. अय्यो. माझं नाव हे तुमचं नाव आहे? आमा आपण नावामध्ये थोडंसं ते वृक्षवल्ली वनचरे हे मराठी गाणं ऐकल्यासारखं वाटलं मला. कदाचित तुमची आत्या 2-3 महिने महाराष्ट्रात राहून गेली असावी. म्हणजे अयो फालतूचा विनोद करू नका मालक आमचे. आणि ह्या या माझा मुलगी चारुलता. एवढाच एकदम सुटसुटीत नाव वाटलं मला. आवडलं. चारुलता मी चारुलता पी स्वामी पृथ्वी कुमारन श्यामलन सूर्यनारायण मणिकुमार अय्यर एल्लमपल्ली कृष्णवल्ली वृक्षवल्ली आम्हा सोयरे साजरे वनचरे श्रीवल्ली मंदार चोळकरन भट. एवढं मोठं नाव आहे? अरे बापरे, तुम्ही खरं तर यायच्या आधी सुरू करायला पाहिजे होतं. म्हणजे येईपर्यंत संपलं असतं. वेळ कमी असतो. नका फालतूचे विनोद. ते मालक जरा हे आहे ती. हे छान आहे पण. हे मस्त आहे, मुलगी मस्त आहे. या मुलाला प्रश्न हा, विचार. बोला, विचार. ते नाव काय सांगितलं? पंडित गाणं पोपट सुमारिया चौगुलिया. वय वय मी असतो. इला वय वय एज 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 वय वय विचार. नाही जास्त नाही, म्हणजे इला तरी एक किती? कमीच आहे. म्हणजे 38 वय आहे त्यांचं. चला सांगितलं. थांबा तुम्ही जरा. या 38 एज असून पण लग्न का नाही केला? बिजी असते ती. हो मी आणि बिझी. जाम बिझी असते तिथे. वेळ नसतोय ती असणे. ते संगीत साधना करते ती नव. रियाज चालू असतोय सकाळ दुपार संध्याकाळ रात्र पर फाटेपर्यंत रियाज चालू असतोय त्यांचा. फाटेपर्यंत नाही, पहाटेपर्यंत. नीट बोल ना. त्याच्यामुळे त्यासनी लग्नाचा विचार बी त्यांच्या मनात आला नाही बघा. सुपाऱ्या पण असतात. आणि मी सांग तर सुपाऱ्या बी असतात त्यांच्या. आता परवा त्यांनी एक सुपारी केली. परवा कितीची सुपारी मारली? 5 लाखाची सुपारी. 5 लाख. 5,000 ग. 5 लाख. 5,000. 5. बरं मालक याच्यावर थांबले नाही ती. हो हे काढलंय त्यांनी, गुरुकुल काढलंय स्वतःच. या गुरुकुल असत 250 विद्यार्थी आहेत बघा. एक आहे. आणि ते हे प्रत्येक ह्याच्या पाठी विद्यार्थ्याच्या पाठी 50,000 त्यांना वार्षिक मिळते. एवढ्या कुठे का स्टुडंट 250 स्टुडंटच्या मागे प्रत्येकाचं 50. व्हेरी गुड. आम्ही आम्ही चारुलतासाठी असं व्याले सेटल नवरा बघत होतं. व्हेरी गुड. तसेच
हाय ती मी हे तसाच आहे तुम्हाला पाहिजे तसे हाय मग चला आपण लग्न करू आवडले मला नाही लग्न चव घालवू नका मालक पाया पडते वाढते चालेल का तुला आवडेल यांचं गुरुकुल पुढे न्यायला सरी सॉरी काय म्हणायचं त्यात It's okay. हो म्हणाले हो हो म्हणाले हो म्हणाले अरे ते हो म्हणाले कशाला वेळ घालवायचा पंडित ऐका माझं. या चारुलताला पण काहीतरी प्रश्न विचारायचा विचारा 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 तुम्हाला काय आवडत तुम्ही मालक नका हे करू आप्पा लगेच जाई निघून हातची तुम्हाला जनरली काय आवडत संगीत व्हेरी संगीत क्षेत्राला मी स्वतःला वाहून घेतलेलं आहे व्हेरी गुड संगीत माझं अंतिम ध्येय आहे व्हेरी गुड आमचं चारुलता पण तसंच असतं त्याला संगीत आवडतं ते शास्त्रीय संगीत शिकलेलं असतं काय सांगता हा. ओ हो कुणाकडे शिकलात पंडित अरवली ओ हो अरवली तुम्ही ओळखता ते हो वाशीच्या पुढे या ऐरोली ऐरोली होय होय हे या कोण वेगळे पंडित अरवली कुमार मुत्तुस्वामी कृष्णन शंकरा भरण ते तरीच या म्हटलं हो, साऊथचे हो, गायक असतात शंकरराव. तुम्ही ओळखता ते हो 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 मी आम्ही टॉपचे इकडे साऊथला एकत्रच होतो ओळखता माझं पण तिकडे गुरुकुल होतं साऊथ साऊथ मध्ये तुमचं गुरुकुल असत हो हो, अयो हो कुठे चेन्नई का कोची नालिम लाडू तामिळनाडू 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 भांबावले ते ते पण छान आहे हे गाऊ आवडतं गाणं आवडतं त्या गाता पण चांगलं गाता चांगलं अच्छा. मग दाखवा एखादं सुंदरशी एखादी नाही, छान नाही, बीन छेडली तर हा चारुलता या गाणं गा जपन गा गायला येतं म्हणजे अगदीच म्हणजे आपलं हा वन टू थ्री स्टार्ट कुंजर थंज कुंज क्यों मुंदर मुत्तर धंधे क्यों बंदर बनना चुंदर बावे तंग नक तक दुनिया निर्चंदड़ बावे हाय मुंदर मुत्तर धंधे क्यों बंदर मुत्तर धंधे क्यों बंदर बनना चुंदर बावे तंग नक तक दुनिया निर्चंदड़ बावे अयो सॉरी अयो आप्पा सॉरी काय आहे? चुकून झालं असं तर सॉरी चारुलताचा थोडासा प्रॉब्लेम असत काय प्रॉब्लेम या गाणं गात असताना अंगीभूत डान्स करत आहे म्हणजे या नाचता तुडवता त्याच्यामुळे त्याचं मैफिल नाही होत त्या या कदा त्या तानपुरा वाल्याला तुडवला ते गात ते नाचायला लागत आणि मग सगळं बाहेर पडत मस्त नाही हे ठीक आहे मला आवडली काहीतरी वेगळेपणा हिच्यात काहीतरी वेगळेपणा हिच्यात मला लग्न करायचं मला लग्न करायचं हिच्याशी थांबा मला पसंत आहे ही. थांबा 1 मिनिट थांबा तुम्हाला आवडले होय मला हे प्रचंड आवडली आहे थांबा जरा एवढं नका करू तुम्हाला बी आवडले हो आमच्या मालक आवडले या मुलीच्या बापाला पण काही प्रश्न विचारायचा असत अरे तू कशाला आलास निघ पण काय पंडितजी शिकवणी अरे खड्ड्यात गेली शिकवणी जा ना तू कशाला आलास तू नाही तुम्ही सांगितलंय शिकवणी मिस नाही करायची पंडितजी गेल्या 1.5 महिन्यानी येतोयस निघ रे तू जा. नाही, नाही नाही. एक मिनिट पंडित या कोण असत आहे नाही हा हाय दुर्लक्ष कुमार पंडित या कोण या बेटा कमी ना अरे नाही रे ते हे याला नका ना आणू या पंडित तुम्ही बसा हा नकोय ना मला इकडे मालक. चाललंय हो म्हणालेला आहे मालक बस तू कोण असत आहे मी यांच्या कुल्लू गुरुतला शिष्य आहे कशातला आहेस तू शिष्य कुल्लू गुरुतला कुलगुरू कुलगुरू असा शब्द आहे म्हण 3 वेळा कुलगुरू 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 आम्हा ते गुरुकुल असत कुलगुरू नाही बोला तीनदा गुरुकुल गुरुकुल व्हेरी टॅलेंटेड बॉय तो या गुरुकुल मधला असत नाव काय असत मी बारके उस्ताद पिल्लू पोपट दत्तू मोरे कोण रे कोण पिल्लू पोपट मी पिल्लू पोपट कुठून काढलं आणि पण- उस्ताद स्वतःला म्हणतो उस्ताद म्हणतो कशी पिढी आहे बघावं स्वतःला उस्ताद म्हणते पण ते चांगलं असत त्याच्यामध्ये त्याची मोठी स्वप्न दिसत मला पंडित वाच त्या दिसत व्हेरी व्हेरी गुड चल, चल, जास्त करू. सांगितलं का गायला तुला डायरेक्ट कसा सुरू करतोस थांब टॅलेंटेड असत नाही आहे, गोड आहे पोरगा गोड आहे तसा पण एकच स्टुडंट आलं बाकीचे 249 स्टुडंट कुठे असत आहेत
ह्यो थोडा ढ आहे सगळ्यांमध्ये म्हणून त्याची शिकवणी वेगळी घेतात ती बाकीच्यांची वेगळी घेतात ती माल ते हा जरा फोकस करायला म्हणून एकट्यालाच बोलवलं नाही नाही टेपा लावलाय त्यांनी या पा गुरुकुल सुरू झाल्यापासून मी एकटाच येते हा ना जरा तू कशाला बोल ह्याचं म्हणा घेऊ नका तुम्ही विचारा ना तुमचं चालू द्या पिल्लू पोपट आहे त्याच्यावर काय लक्ष देत आहे या तुमचा शिष्य असत आहे हो हो मला याचं गाणं ऐकायचं असतं कशाला ह्याचा काय गाणं ऐकायचं आहे मला याच्याकडून गाणं ऐकायचं असतं नाही नाही ह्याचं नको त्यापेक्षा ते जे 249 आहेत विद्यार्थी त्यांचं. इल्ला, मला याचं गाणं ऐकायचं असतं नाहीतर आम्ही निघतो नाही, 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 हो. असं करू नका हो. जाऊ नका हो. थांबा ताई मी गातात ते गातात या बस गाणं- बस हा गा. पंडितजी पाय चल रे ठीक आहे रे त्या मला अलंकार गाऊन दाखव. नाही अलंकार नाही जमणार त्याला अलंकार खूप कठीण आहे येतं मला अरे नाही ना जमणार तुला मला अलंकार ऐकायचं असतं अलंकार गाऊन दाखव. हा सारे गप बसा शानपण करू नका सारे गप बसा तुमच्या तो शानपण करू नका अरे गप बसा काय शानपण करू नका या गाणं तुम्ही याला शिकवलेलं असत नाही या गाणं तो गात असत. मस्त गायलास मस्त गायलास उद्या आपण ये हा? हे माझी 6 महिन्याची फी देत नाही हा बापाला जाऊन सांग 6 महिन्याची फी दे म्हणून हे शिकवलं तुला मी माफ करा आपण ते 249 जे आहेत हा. त्या विद्यार्थ्यांपैकी आपण परवा जर भेटलो त्यांना आपण सांगूया गायला मला आता कोणाचं दुसऱ्याचं गाणं नाही ऐकायचं मला पंडित तुमचं गाणं ऐकायचं. ते गातात ती हा, मग मी गातो हे चांगलंच गाते ती साऊथ इंडियन गाणं ऐकायचं. या तुम्ही साऊथ तामिळनाडू इंडियन येत नाही हे साऊथ इंडियन थांबा तुम्ही साऊथ इंडियन येते यात- त्यातनी सगळ्या भाषेतली गाणी गात्या ती बी नाचत्या ती बी नाही जमत. मालक आहेत चांगले या गावनं दाखव. तामिळनाडू मध्ये तुम्ही संगीत मैफिल आणि कुलगुरू आहे हा. तुम्ही आता मला आता गावनं दाखव. मालक गाणं गा साऊथ इंडियन नाही लग्न करायचं आहे ना साऊथ इंडियन गाणं गावनं दाखवा नाही तर या लग्न मॉडेल आहे. नाही, हो, असं गातोय, करू गातोय, नका हो. पोरगी चांगली आहे तुमची आवडली आहे मालकासने साऊथ इंडियन गाते गाणं ती. गेले आता गेले गप्प रे. मालक गा पड्डीशी पोरगी गेली. साळंगी बंगळे मंगळवारी शणका नंदुडे शंकताडे शाळुंग नंदरे मंगळवारी शंकातू संतरे मंगळवारी शाळुंदे शिळफाटे हात खंबे तो चिंते ते नांदतारे जापे कंकरे झुपपाळे मालक गाणं आलो कोशिंकरे वंद पाडे नागो गुंडरे हुंडे की पुंदरे नागो हुंडरे हुंडी की पुंदरे नाते पिंजलो नंद काळे गानो के पिंतो के मंद काळे लिंगाळो कुंदाळो मंद काळे नाळो के मंद काळे तिला ओ नंद काळे तिथी ताल तुरु तुरु वैरवा तो बनते ते नंद काळे मालक हे गाते ती चांगलं या मालक या साऊथ इंडियन गाणं तुम्ही गावाला आता हा, ते गाल ये पंडित नसता या नल्ला पंडित असता नाही, नाही. पोट बोललेला असता नाही, नाही, या लग्न मॉडेल नाही, ऐका, ऐका. मॉडेल अरे, ऐका. चालू आता चला आता अरे मला लग्न करायचंय नाही हो. अहो, एकदा ऐका की अहो, यार. काय करायचं ताई एकदा ऐकून एकदा ऐकून जा अहो, त्यासनी येते त्यांच्या आहे त्यांच्या कला आहे हो पुन्हा नव्यानं स्किट करूया या या नशीब फुटकाय माझं घासते आता 2 वाट्या घासते 1 चमचा घासते तेवढंच काम करते माझं स्वप्न धुईला मिळवलं सगळं ए शाळुंगी नंदुई वा वा नाला रोप परफॉर्मन्स
तुला आतून हास्यरसिक प्रसाद दा यांचा शहाणपणा तुम्हाला कसा वाटला? हा हिंगाच्या डबी एवढा जीव माझ्या मिठीत मावेल का? सई. क्वालिटी परफॉर्मन्स होता. पीपी मला तुझ्याकडनं थँक्यू एकदा परत ऐकायचं. विशेष होतं थँक्यू प्लीज. थँक्यू. क्रेझी क्रेझी. मला असं वाटतं की आज दोन लोकांनी दे हॅव स्टोलन द शो, समीर दादा आणि आमिर दादा. मला असं वाटतं तुमची केमिस्ट्री आज भन्नाट होती दोघांची. सॅमी यू आर क्रेझी मॅन अँड आय लव्ह यू. मजा आली. थँक्यू थँक्यू थँक्यू. मंडळी, एका नाटकाच्या तालमीमध्ये रंगतंय एका ब्रेकअपचं नाटक. चला मग आपणही सज्ज होऊया हास्याचा तिसरा अंक अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. ए प्रिया, आरामात बस, खेळ लागतील. फिनिशिंग नाही केलं, पवारचं काम आहे, बेभरोशाचं आहे. अंदाज घे जरा. नाहीच बसू. ए बन्या आहे. अरे या मुकुटाचं काहीतरी बघ ना, असं तोंडावर येतोय रे तो. काय काय सांभाळायचं, मुकुट सांभाळू की कॅरेक्टर सांभाळू? अरे पम्या, तुला देतो ना त्यात स्पंज टाकून उद्या टाईट करून. आजच्या पुरती ऍडजस्ट कर ना. तालीम आहे काय, प्रयोग आहे आज आपला. सगळं काय प्रयोगाच्या वेळी देणार तुम्ही? हा, प्रत्येक वेळी प्रयोगाच्या वेळी मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. चल, तुला आत्ताच्या आत्ता पाहिजे ना, मग स्वतःच घेऊन ये जागा. उद्या देईन मी. जास्त बोलायला लागलाय तू. आदा पम्या आदा बने भाई, कशाला चावचाव करतोय भाई? भाई पॉझिटिव्हिटी ठेव ना भाई. भाई लक्षात ठेव, युनिव्हर्स नेहमी ताताच तू बोलत असतो. ए, तू युनिव्हर्स कडे काय मागितलं होतंस माहितीये ना? काय? मला ऍक्टर व्हायचंय. मग रोल कोणता करतोयस? नावाड्याचा. ठीक आहे, तू काय मागितलेलंच माहित आहे ना? काय? कंपोजर व्हायचंय. झालास काय? टेपरिया. टिपी ठेवतो AR रेहमानची. मला काय बोलतोस तू? मला काय बोलतोय? कुणाला बोलू? हे धोतर बघ, एवढं शॉर्ट दिलंयस. हा, तालमीला प्रयोगाला सगळी एसी धोतरात घुसते. ए, एसीची हवा नाही घुसत. मग तुला वाक्य आठवण ना, ते घुसतो तुझ्या. गप लक्षात ठेव जरा, वाक्य पाठ कर. बरोबर आहे, बरोबर आहे. क्यू नीट सोड. हा, मी नीट सोडतो, कळलं ना? सोड ना क्यू नीट. हा, बस झालं तुमचं. सॉरी दादा. हा, उगाच बोलतोय. ए बन्या, काय रे? कर ना काहीतरी लवकर यार, मुक्ताचं प्लीज यार. अरे देतो ना उद्या तुला व्यवस्थित, प्रयोगाच्या आधी सगळं व्यवस्थित देतो मी. मोठे नखरे आहेत. हे विधभर रोल आहे आणि हातभर माज आहे. काय बोलली ग? काय बोलले? काय बोलली तू आता? काय बोलले? काय बोलली आता तू? काय बोलले? काय वाफा गेला तोंडातून? मला बोलली म्हणजे- कशाला बोलतो? काय बोलतो? ऐकलं म्हणजे काय बोलली तू आता मला? तुझ्याशी नाही बोलत आहे रे. कसला माझे चल, मला? चल तुझ्याशी नाही बोलत. मला बोल नको. मला दुसरी कामं नाही आहेत. काय दुसरी कामं नाही म्हणजे? दे गप्प ने. बसा रे. गप्प बसा. हा अमीर, अरे कधी पाठव? एक मिनिट. आमिर भाई क्यू पाठवा लवकर तुम्हाला. अरे पाठवलेस म्हणजे काय? 2 क्यू पाठवलेस तू आमिर. 20 क्यू आहेत एकांकिकेत. कधी पाठवा? अरे तो बने लॅपटॉप घेऊन स्पीकर घेऊन बसलाय तिकडे. मी काय करू? बने काय करणार आहे? की वाजवणार, लॅपटॉपवर बटन वाजवणार आहे? मेल केलंय म्हणजे? आमिर मेल केलेस ना तू? 3 मेल केले आहेस, त्यात अटॅचमेंटच नाही आहेत. त्यात फक्त यूज दिस चिअर्स असं लिहिलंयस तू. आता यूज दिस चिअर्स वाजवू मी? प्लीज पाठव ना आमिर. असं कसं झालं म्हणजे? तू अरे शेअर मार्केटचा, तुला मेल पाठवता येत नाही? तुझं झालंच नाही आमिर. नको ना हे आवाज लावूस आता. नको रे. काय झालंय तुझं आमिर? सांग ना. हा ऐक, मला संध्याकाळपर्यंत पाठव बाबा. निदान ते पाण्याचे आवाज वगैरे, विजेचे आवाज वगैरे तरी पाठव. प्लीज पाठव. हा गाडी चांगली आहे. हा चल. अरे पेढे पाठव नको, मला क्यू पाठव. हा चल, ठेव फोन. ह्याचं काय आहे? अरे ते काय आहे? पवार ना दुसऱ्या कॉलेजचं सेट करायला गेला. त्याला बघतो मी नंतर. 90% काम झालंय बोलला. 90% राहिलेलं दिसतंय मला हे.
ए मंदार त्या बाबूला बोलव आणि सगळं करून घे, आधीच सांगतोय मी. बोलवतो मी करून घेतो. करून घेतो. चला, तुम्ही का बसलाय? तुझी वाट बघत होतो. माझी वाट बघ, मी झालं ना डिरेक्टर, झालं बसून नाटक. काय सांगितलेलं, लेट येणार आहे, जरा रिहर्सल करा, वाक्य तोंडात बसतील. पण नाही ओंकार सर, ऍक्च्युली तुम्ही आल्यावर एवढ्या ॲडिशन भरताना मग ते तोंडात बसले नाटक पुसायला वेळ जातो म्हणून आम्ही थांबलो. आम्या डेंटिस्ट कडे जाऊन या, का? दात आलेत प्लीज. चल. आणि हे ओंकार सर वगैरे काय? नाही ॲक्च्युली मी तुम्हाला रिस्पेक्ट दिला, कारण मला माहिती आहे तू माझा मित्र आहेस, तो बाहेर, पण ह्या हॉलमध्ये तुम्हाला डिरेक्टर आहे, तो ॲज अ रिस्पेक्ट, डिरेक्टरचा रिस्पेक्ट म्हणून मी तुला ते सर बोलतोय. चल चल चल, चला सीन करा. चला, हे पाणी दे रे. दादा मी देतो. आता यांचं ना डेंजर फाटलंय. हा, या दोघांचं. चालतं रे त्यांचं ते. नाही ऑन ऑफ असतं. अरे नाही दादा, डायरेक्ट ब्रेकअप झालाय. एवढं? हा, ब्रेकअप डायरेक्ट. म्हणजे संबंधच दादा तोडलेत. गिफ्ट दिले होते ना एकमेकांना, ते पण रिटर्न केले. व्हॅलेंटाईनला चिंगम खायला दिलेलं, ते पण मागितलं ना तिनं. तू टेन्शन नको घेऊ. हा, नाही दादा. तुझी वाक्य पाठ आहेत ना? हो दादा. हा, ती तशीच ठेव. येस दादा. हा, मी बघतो. हा, जा. चल. चला रे गाईज, नीट करा. 2 दिवसावर प्रयोग आहे. हा, मस्त करा. कॉन्सन्ट्रेशन करा. 3 C लक्षात ठेवा. कॉन्सन्ट्रेशन, कमिटमेंट, कन्व्हिक्शन. हा दादा मी तू 4था C आहेस. विचार कर. चला, रेडी? फोकसनी करा, नीट करा, छान करा प्लीज. फोकसनेच करते. हा. माझ्या शेजारी गाढव असलं तरी मी फोकसनेच काम करते. बर. आणि ओंकार सर, माझ्या बाजूला दगड आणून जरी उभा केला ना तरी मी त्याच कन्व्हिक्शनने काम करतो. चला, दगड. तो रोमॅन्टिक सीन घ्या. तो राजपुत्र राजकन्या आलेले असतात आणि हा इथे नावाडी बसलेला असतो. तो सीन घ्या. चला, डायरेक्ट तोच हागताय तुम्ही. करा. तो करायचाच आहे का? तुला प्रॉब्लेम आहे का? मला काही प्रॉब्लेम नाही. चला. ओंकार, काय डब्याला जाऊन येऊ काय? आत्ता? जोरात लागलाय. अरे सीन मगाचपासून काय करत होतास? अरे मी सकाळी 7 वाजल्यापासून आलो तालमीला. हे कोण वेळेत नव्हते आले. मी एकटा होतो इकडे. बदलापूरहून 7 वाजता आलो, म्हणून भूक लागली. समोर जाऊन वडापाव खाल्ले. प्रेशर आले. जाऊन नको बस आता. 5 मिनिटाचा सीन आहे, काही नाही होणार आहे. लवकर आलायस आधीच जाऊन यायचंस ना. चल बस. लागलं. हा, चला रेडी. कुठे वल्लवतोयस? कुठे? डायरेक्ट 2026 मध्ये चाललायस की काय आता? एडी आहेस, तिकडेच थांबलायस. त्यांची वाट बघतोयस ना तू. मग वल्लव नकोस. वल्लव. क्यू सोड. जे काय 2 क्यू आहेत ना ते सोड. चला रे, नका रे टेन्शन देऊ. चला. हा, चला. हा, लाईट्स. हे राजकन्या. पम्या काय कशाला हलतोय? कंपोजिशन काय? तू तिकडे खांद्यावर हात ठेवून आहेस ना बाबा. तिकडे पार आहे गमोगचा, वनवंतरीचा. तिकडे उभा राहा. ओंकार सर, मला जरा वाटलं की मी ए भाई, तुझं वाटणं ना मुकुटात ठेव तुझ्या. 2 दिवस राहिले. ऐका, मी शेवटचं सांगतोय. 2 दिवस आहेत प्रयोगाला. हे वाटणं बिटणं आहे ना, सगळ्यांनी आपापल्याकडे ठेवा. हा काय? आणि तू रे, मला नाही दादा काय वाटलं. तुला वाटू दे. तुला वाटलं पाहिजे. करा रे, नका रे. चल रे, तिकडे जा रे. मी करतेच. हा, चला. हात ठेव आणि त्याच इंटेन्सिटीनी घ्या वाक्य. चला. खाली जाणार आहेस आता? ठेव. नीट ठेव रे. डिरेक्टरने ठेवायला सांगितलं म्हणून ठेवते. मला काय हाऊस नाही इथे. करताय का आता? करताय का? हा. हे राजकन्या, हे आकाशात विहार करणारे विहंग, ही श्यामल संध्या आणि माझ्या समोर तुझा हा श्यामल वर्ण. सांग मी काय पाहू? सांग मी काय पाहू? या मावळतीच्या छटा पाहू की तुझ्या डोळ्यातल्या विभ्रमाच्या डोळ्यातली घाण काढते रे ही. डोळ्यातली घाण काढते ही. काय चाललंय शिनी? का डोळ्यातली घाण काढतेस तू? ही काय वेळ आहे का डोळ्यात घाण यायची? डोळ्यात घाण्याची काय वेळ असते का? नको ना असं करू. अरे नाही करणार मी प्रयोगात. मी काय तेवढी बिंडूक आहे? अरे मग प्रयोगात जे करणार आहात ते आता तरी दाखवा. हा, सांग हे. चला, करा. कंटिन्यू करा. कर. चल कर.
कोण असतेस तू? बाई असते त्याला काय राजकारणासारखी उभी राहत. याला चला ना रे, ए नका ना माझा पेशन्स. सॉरी ओंकार सर. हे राजकन्या, या राजपुत्राला मनातलं, अरे ही कोरड्या डोळ्याने बघते रे ओंकार सर माझ्याकडे. आज म्हणला ना दगडाचं अशी- ही कुठली- कॉन्सन्ट्रेशन होईल. हा? आता घे दगड, कॉन्सन्ट्रेशन कर ना आता. मग बाहेर जा, हे दगड ठेवा इथे समोर, मी करेन माझं काम. तू नाही सांगायचं. थांबा रे, ए तू थांब. नाही. एक मिनिट. गप्पा बस, इथे ये, ओंकार, इथे ओंकार, ये, तू इथे. डिरेक्टर आहेस. हो. तू मला सांग, मी कुठल्या ऐरा गैरेचं ऐकणार? ऐरागैरे नाही, प्रथमेश शिवलकर नाव आहे माझं. ऐरागैरेचं ऐकणार. प्रथमेश शिवलकर नाव आहे. ऐरागैरेचं मी ऐकणार. प्रथमेश शिवलकर हे ऐरागैरेचं नाव आहे. बसा रे, मी ऐरा गैरा, मीच प्रथमेश शिवलकर. गप्पा बसा. या इथे इथे रे, इथे इथे. सांगिला तुला सांगितलंय ना मी, कशाला ती तसंच करते. ती करेल ना प्रयोगा, तुला काय करायचंय. अरे मग तिला का घेतलंय आपण? ज्या प्रश्नाची उत्तरं तुझ्याकडे आहेत ते प्रश्न मला नको विचारू. हा, कसा आलेलास माझ्याकडे? हे बघ, मी बोलायला लागलो ना 4 दिवस थांबणार नाही मी. हा, हा करतो तिला चल, सांगतो. कर कर नीट. सॉरी सर, करतो. माझं झालंय, तिला तिचं घ्यायला सांग. हा मी घेते माझं. एकच मिनिट, काय झेंडा पकडलाय? मला कळत नाही. मंदार, मी ओरडायला आल्यावर तू हसतोस का मला कळत नाही. दादा विनोदी वाटतो मी ओरडताना. नाही दादा नाही. ठेवून देते खाली. डिटेलिंग म्हणून कसलं डिटेलिंग? हा, त्याचे हात दुखत असणार ना, वल्लव किती वेळ असं पकडून ठेवून. हे बघा मंदार, तेच दादा. नीट वागा, सगळा राग तुझ्यावर निघेल. हा? नाही. हा, चल चला, ए कंटिन्यू, पुढचा डायलॉग तुझा आहे. चला. ए नीट बघ रे, नीट बघ. नीट बघ माझ्याकडे. नीट बघ, मग याला नेहमीच नीट बघायला बघतो मी. सांग. याला नीट एक मी नावाड्याकडे बघून डायलॉग घेते. नावाड्याकडे बघून, राजकन्या नावाड्याकडे बघून डायलॉग घेणार आहे? अरे राजपूत बघ ना, कसे पण असतील अरे डोळे पण बघ. ह्याची डोळे बघून रोमॅन्स सुचत नाही रे. रोमॅन्स माय फुट. या डोळ्यामध्ये रोमांस नाही दिसत आहे. नाही दिसत. कालपर्यंत दिसत होता, आधार दिसत होता, प्रेम दिसत होतं, सगळं दिसत. आता तुला रोमांस नाही दिसत आहे. आता काय दिसतंय सांगू? काय दिसतंय? तुंबलेला गटार दिसतंय, गटार. तुंबलेला गटार. मग तुझ्या डोळ्यात काय मला अभिनयाची प्रेरणा नाही मिळत? तो थोबाड बघितलं काय कधी आरशात जाऊन? कसं आहे माझं थोबाड? ते इडलीचं आंबवलेलं बॅटर असतं, असं थोबाड आहे तुझं. माहितीये काय? पीठ घेतलं ना, पीठ, आणि तसं असं करून डायरेक्ट दरवाजावर मारलं ना की जो आकार येतो ते थोबाड आहे तुझं. अरे सांगते, थोबड आहे माझं. असंच थोबाड आहे मला ना तुझं. लायकीवर आलास ना, टॉक्सिक मेल्या, टॉक्सिक आहेस. मी टॉक्सिक आहे. हो. मी टॉक्सिक आहे. हो. कालपर्यंत मला काय बोलायची माहिती का? तू माझं कॉन्फिडन्स टॉनिक आहे. आली माझी टॉनिकची बाटली आली, बाटली आली. मी टॉक्सिक आहे. फुटली फुटली टॉनिकची बाटली फुटली. हा? अगं राजकन्या आहेस तू, काय चाललंय हे? अरे जरा तरी वागा यार तसं. तू का उभा राहिलायस? नाही माहित दादा, आपोआप आलो. अरे बस ना खाली. येणारच काय जरा? ए बाबांनो, हिला माझं आहे, माझं पाठ ए, आहे. ऐका ऐका ऐका, आता मी शेवटचं सांगतोय. तुमच्या जे काय झालंय ना, मला सगळं माहिती आहे. काय माहितीये? काय माहितीये? काय माहितीये? ब्रेकअप झालाय ना तुमचं, माहितीये आम्हाला. हेही सांगितलंस तू तू? सांगितलं. अरे हिच्या ना पोटात काय राहतच तुला नाही. हेच हाच पाहिजे ना, तुला उडता पंची व्हायचं ना तुला. आपला उडता पाहिजे. काय तोंड आहे रे हिचं? चल 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 निघ चल. मला काय करायचं हिचं? ओय अरे दादा, मी सांगितलं. अरे तुम्ही नका भांडू, पोरं भांडतात असं वाटतंय. मजा नाही रे दादा. मजा करायला मला नको सांगू. नाही ना दादा, ते तालीम राहते. त्याला सांगा. तुम्ही बसा इथे, बसा इथे. हिला सांग रे. ऐक, काय 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 याच्या काय शेजारी नाही बसणार मी इथे बसणार. चल मला पण हाऊस नाही, मी इथे बसतो. चल जा चल. अरे माझा ऐकाल का दोघही? मला मान्य आहे तुमचा ब्रेकअप झालाय, होतं असं. होतं, काही प्रॉब्लेम नाही. मोगले आझम बघितलाय तुम्ही? मोगले आझम माहिती आहे? मला माहिती आहे, तिला विचार. मला माहितीये. ऐका, मोगले आझम मध्ये दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं जरा वादविवाद चालू होते, पण ते सिनेमात दिसले का? स्क्रीनवर आल्यावर दिसले का आपल्याला? नाही. स्क्रीनवर आल्यावर केमिस्ट्री बघा, त्यांची बॉन्डिंग बघा. तसं करा रे. काय करताय तुम्ही? बरोबर दादा. जब वी मेट, ये जवानी है दिवानी, तलाश. नाही, तलाश मध्ये नव्हतं काय. गप्प बसा. हे करा रे, हे करा रे. चला पटकन करा. काय करायचंय ते करा, लवकर करा. हे बघ ओंकार, मी नाटक करायला रेडी आहे, पण मला ना हा राजपुत्र नकोय. मला पण काय हाऊस नाही आली तुझ्यावर काम कर. हिला सांग रे. गेली 4 वर्ष करतोय इथे मी थिएटर. ही मला आज आली आणि शिकवते. मला हा राजपुत्र मी नको. चल करणार चल नाही. निघ चल. हा राजपुत्र असेल ना, मी करणार नाही. हा. दुसरा कोणी चालेल मला. हा बमनदार पण चालेल. मी नाही याच्यासोबत करणार.
मला नकोय मला. नाही करणार. नाही हा जर असेल ना ही मी चालले. जा जा चल. ए, थांब गं बाई, ए. अरे जाऊ दे रे. थांब, थांब. अरे जाऊ दे रे ओंकार जाऊ दे. पाम्या इथे काय ते ये सगळं घेऊन येते ते घेऊन. काय हे अडकत राहते बनेला बोललोय 1000 वेळा कर म्हणून. ऐक, आपल्या कॉलेजचं नाव काय? कावळेकर कुसे महाविद्यालय. या कॉलेजमध्ये हिच्याहून सुंदर मुलगी आपल्याला मिळेल? नाही पण राजपुत्र मिळेल. तू नावाडी करतो? मी कर. हा अरे ऐक ना ओंकार. हे घे रे, तू राजपुत्र अरे यार मी आहेस. राजपुत्र आहेस. थँक्यू युनिव्हर्स. चल हे पण देतो थांब आता सगळं. नको सगळं देऊ आता. चल कर, ये इथे. हा हळू ये हा. पम्या आला. भाई फक्त तुझ्यासाठी करतोय. आपलं हे कनेक्शन आहे म्हणून करतोय. चल, चल. रंगभूमीचा सच्चा सेवक आहे आपण. चल रंगभूमी दाखवेल तुला. ये चल ये. हे कुठे आहे ते? ये मंदार ये तू छान करशील राजपुत्र ये. हा. ए ऐके मंदार, स्क्रिप्ट आहे? पाठ आहे का? नसेलच पाठ. तुला तुझे डायलॉग पाठ नाहीत. हे कसे असतील? हे घे, वाच, बोल. काही टेन्शन घेऊ नको, करू आपण. येस दादा. हा चला. इथे इथे हात ठेव, माझ्या खांद्यावर हात ठेव. दादा मी नाही. तिकडे काय बघतो? इथे हात ठेव, असं ठेव. नको असा नको 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 काय धर. ए हात. प्रिया, मी सांगेन त्याला काय करायचं. हा मी ब्लॉकिंगच सांगते त्याला. मी आहे की नाही दिग्दर्शक म्हणून तुझं नाव लावू नको ना? थांब, दादा त्या साईडला नको, थरथरायला होतं. असं ठेवतो. ठेव काय ते कर. थांब, मी सांगतो तुला. हा चला. काय आवून येतो ना डब्याला लगेच. सीन सुरू व्हायच्या आधी का तुला डब्याची आठवण येते? मध्ये हा मी जेवढा टाइमपास केला त्यात जाऊन यायचं ना. तू जवळ आलास की भीती वाटते. चल बस आता नाही. मंदार सुरू कर. हा हे लवंग. आधीचं अख्खं वाक्य दाता खाली ठेव. अरे काय वाक्य आहे? काय वाक्य आहे? आकाशात विहार करणारे विहंग ए लवंग. सॉरी घ्या तिला राजपुत्र हवा होता ना. घ्या तो घ्या राजपुत्र घ्या. करेल करेल राजपुत्र करतायत. मंदार करेल. मंदार ताई नको. मंदार स्क्रिप्ट घे, वाच. येस वाच. येस दादा येस. हात ठेव इथे. हा लग्नात विरारला जाणारे पलंग. कोण आहे? राजपुत्र कोण आहे? उल्हासनगरचा फर्निचर वाला आहे का? कोणाला घेऊन चाललाय तो? नाही दादा नाही. शेवटचं. ऐक ना ही स्क्रिप्ट आहे ती ही घे आणि असं बघ आणि वाच. ए असं का करतोयस? माहित नाही दादा पण होतं माझ्याने ते तसं. नको करूस. नाही करत. करेल तो. गाड्यान मी तुला कुठेतरी. नाही करत दादा. ओंकार ओंकार करेल तू करेल. वाच. दादा ते विहंग म्हणजे काय फक्त सांग ना एकदा. तुझा बाप विहंग म्हणजे? विहंग म्हणजे पक्षी राजा, पक्षी. मग पंची बोलतो ना दादा. नको कोण आहे ताई यार. पंची? बोल कोण आहे? गुंड आहे तो राजपुत्र. पंचा होय. कोण आहे पंची? लिहिलंय ते बोल. दादा ऐक ना हे मी घरी पाठांतर करतो. दुसरं घेऊ का वाक्य? हे पुढे चल बाबा. चला रे चला. नको घालूस ते मुकुट. वाक्य बोल आधी. आता घातलायस तर ठेव. येस दादा. या श्यामल वर्णावर पसरलेल्या या केशबाटा मला सांग मी कुठल्या छटा बघू? का हसतोयस मंदार? हा? का हसतोयस का? नाही सॉरी आता मला सांग. का हसतोयस? दादा ते छटा वाचणार हसायलाच येतं. हसायला येतं तुला? चल निघ, चल. Sorry दादा. चल निघ. काढ तो मुकुट. ये इथे. सॉरी आता. ए ऐक हे बघ प्रिया, हे बघ ऐकून घे. तो नाही करू शकत. तो नाही. जो छटावर हसतो तो नाही करू शकत माझा राजपुत्र. ओंकार यार, अरे तू लक्षात घे ना यार. प्रिया या वर्षीची बेस्ट ऍक्ट्रेस आहेस तू. कॉम्पिटिशनच नाहीये तुला. पण केव्हा होशील बेस्ट ऍक्ट्रेस? जेव्हा समोर रिॲक्टर असेल आणि तुलाही माहितीये भम्या इज द बेस्ट रिॲक्टर. हो की नाही? हे बघ
ब्रेकअप झालंय मान्य, पण जेव्हा हातात तुझ्या ट्रॉफी येईल यार बेस्ट ॲक्ट्रेसची, तेव्हा तू त्याला दाखव ना. तेव्हा तू कामात उत्तर दे. तू विराट कोहली हो, सचिन हो, तू ट्रॉफी बघून त्याला कळेल की यार आपण बेस्ट ॲक्ट्रेसला सोडलं, असं होईल ना, हो की नाही? डन. तू त्याच्याशी बोल. मी त्याला काय पण सांगतो काय, तू त्याचं टेन्शन नाही, त्याला मी वाटेल ते बोलतो. मी करते. हा. पाम्या, मी करणार नाही. म्हणजे बेस्ट ॲक्टरला मुकणार तर तू नाही. पाम्या, ह्या वर्षीचा बेस्ट ॲक्टर आहेस यार तू. कोणी आजूबाजूला पण नाही या कॉम्पिटिशनला तुझ्या. कर ना यार, कामात ना उत्तर दे यार. तू तुझ्याकडे बेस्ट ॲक्टरची ट्रॉफी बघून तिला पण वाटेल ना यार की मी बेस्ट ॲक्टरला सोडला. विराट कोहली बन रे, सचिन बन तू. तू करशील पाम्या. तुझ्या हातात ट्रॉफी बघून ती अशी होईल. तिथे सोड, तुझ्यासाठी करतो आपण. बस हेच हवंय रे, हेच हवंय. जा कर जा. मी कराल, हा रोल कराल सर तुम्ही. सॉरी हा पाया ह्याच्यात नाही ना हसणार तुम्ही? नाही. वल्लव ऐकून हसायला आलं वगैरे नाही ना? प्लीज सर. चला रे, चला नीट करा, छान करा, मस्त पॉझिटिव्हली करा यार. आपली एकांकी काय रे, पहिलं आहोत रे आपण यार. चला यार. हा येस. ओमकार लगेच जाऊन येतो ना. अरे थांब ना यार, सुरू करताना तुला जायचंय यार, जरा वेळ थांब. चला. हे कृपा, माझी अवस्था काही फार वेगळी नाही. तुझ्या या प्रेमाने ओथंबलेल्या नयन चक्षुंमध्ये खोल खोल बुडून जावं असं वाटतं. कसा बघतो रे यार? नाही यार, नाही होत यार. अरे आता नेहमी सारखंच बघतोय मी हिच्याकडे. नाही बघत आहे तू. काय मग कसा बघतोय मी? कसा बघतोय? जी डोळ्यात वखवख आहे ना, ती दिसते मला. तुला या डोळ्यात वकवक दिसते आता. वकवकच आहे. हा, कालपर्यंत माझ्याबरोबर फिरत होतीस, कसा संधी चिकटतो शोधत बाई? होतीस माझ्याबरोबर फिरण्याची. अरे, काही पण बोलू नको. अरे बघी ना, बाकीच्या पोरींना पण असाच चिकटतो ना. हाच प्रॉब्लेम आहे हिचा. छोट्या गोष्टींचा ना ही तमाशा करते. म्हणून ब्रेकअप केलाय आपण. जाऊ द्या ना रे. कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टी? काय बोलतो? एक मिनिट, तुला कळलं ना आमच्या ब्रेकअपचं? आता तू ऐकत, कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टी? सांग. माझ्या डान्स रील वर याने माकडाची हसणारी स्माइली कमेंट केली रे. ओंकार, आपण गर्लफ्रेंडची मस्करी नाही करत काय? एक्स गर्लफ्रेंड बोल. झेड गर्लफ्रेंड माहिती, झेड गर्लफ्रेंड. मस्करी नाही करत आपण. अरे करा रे मस्करी. अरे यार, तुमचं जुळतं ना, तुम्ही आम्हाला सांगत नाही यार. ब्रेकअप झाल्यानंतर सगळे येता बरोबर, आमचं कसं नका रे करू हे यार. ऐका ना. बकवास आहे रे, बकवास एक नंबर आहे. काय बकवास आहे? त्या सेजलच्या याच्यावरती तू डान्स रील वरती काय कमेंट केली? फायर. ते चालतं, हार्ट पटवतो दुसऱ्या पोरांना. अरे ही अडाणी आहे, अडाणी. फायर म्हणजे काय, ते एकदा क्लिक केल्यावर ते येत राहतं हा, सारखं. सारखं टेक्नोसॉवी बंद जरा. अरे गप्प रे. अरे हिचा खरा चेहरा तुम्ही बघितला नाही, मी बघितलंय हिला. अरे ओव्हर पॉझिटिव्ह मुलगी आहे ही. हो, तू ओव्हर पॉझिटिव्ह आहेस, ओव्हर पॉझिटिव्ह. मी ओव्हर पॉझिटिव्ह आहे. मला कसं माहित असणार प्रिया? खरं कसं बोलतो रे? आम्ही रिक्षाने जात होतो ना, मी असं साधं विचारले की भैया आप किधर रहते हो? तर बोलतो काय घरी जाऊन राहायचंय का त्याच्या? अरे पण रिक्षावाल्याला कोण विचारतं किधर रहते हो? एक्झॅक्टली. कशाला पाहिजे हा रिक्षावाल्या बरोबरचा संवाद? काय माझ्या सहानुभूती गोळा करायची असते ना. अरे काय नाही रे, काय नाही. करू नको तिथे. अरे पाणीपुरीच्या गाडीवर ही गेली ना, ते 6 पाणीपुरी देतात आपल्याला. ही काय करते माहितीये? मला 7 पाहिजे. एक पाणीपुरी को आपको भोग पडा था, वो भाजी नीचे गिर गया, पाणी नीचे गिर गया, मेरे को पाणीपुरी चाहिए, असा आवाज असतो तिचा तिथे. असं बोलते मी. गप्पा बसा रे. गप्पा बसा. हिला काढ रे बाहेर, काढच्या मला. तुम्ही दोघंही जा. ओंकार, दोघंही निघा माझ्या नाटकातनं. दोघंही नकोत मला. हे कपल घेऊन आपण का नाटक करतो ना, मला खरंच कळत नाही. फक्त मुलींचं किंवा फक्त पोरांचं असं नाटक केलं पाहिजे आपण. मी गेलो तर राजपुत्र कोण करेल मग? अरे मी करेन राजपुत्र. हे बने डब्याला जायचंय, जाऊन ये आणि रेझर घेऊन जा. का? मिशी आणि दाढी काढून ये. तू राजकन्या. हा चल. अरे हा राजकन्या करणार आहे. आणि तू मी काय करू आता? 4 वर्ष तू नावाडी करायचं. 4 वर्ष. हा चल. अरे पण ओंकार, म्युझिकचं काय, हे कोण करणार? आपल्याकडे आहे माणूस. हॅलो अमीर, फुकटात म्युझिक करायचंय, करशील काय? हा, आता कसा लगेच हो बोललास? वाजव. वा 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 वा, तुमच्या परफॉर्मन्स नंतर मला एकच म्हणावं वाटतंय, थँक्यू युनिवर्स. भन्नाट परफॉर्मन्स, खूप मजा आली. वा प्रसादा. मस्त कॉन्सेप्ट होती आणि अफाट सादरीकरण होतं. प्रचंड ऊर्जा होती त्या सादरीकरणात आणि
मला ती खूप मागे घेऊन गेली. म्हणजे कॉलेज च्या दिवसांमध्ये एकांकिका बसवताना जो माहोल असायचा तो असा अख्खा माझ्या डोळ्यासमोर परत एकदा उभा राहिला. वंडरफुल, फॅन्टॅस्टिक. मंदार, नावाड्याच्या रोलला अजरामर केलंस. आता 4 वर्ष नावाडी असणार. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. जे काही तू मध्ये केलंस मंदार, ला जवाब होतं, ला जवाब. ही जागा भयंकर आवडली. मी का उभा राहिलो मला कळलं नाही. आउटस्टँडिंग. म्हणे खरंच असा एखादा माणूस असतोच तालमीत, असतोच, ज्याला प्रॉब्लेम असतो आणि त्याला जायचं असतं, असा माणूस असतोच तालमीत. मला फार फार मजा आली. खूपच मला तुम्ही मागे घेऊन गेलात. मजा आली. फॅन्टॅस्टिक. मंडळी, हास्याचे हे खेळ असेच रंगत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली तुम्हाला राम राम म्हणण्याची. भेटूया पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची.